या गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात. आता तुम्ही आलात. ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी आमच्या संपूर्ण गावाला समजली. आजकाल धर्मराज आणि दुर्योधन, शंख शिंपले दागिने इत्यादी वस्तू त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या ते बांगड्या भरायचा. ते धनगरा 8 ते 10 म्हशी इथे फोटो काढता येतात. आणि हे मुकुट सुद्धा दशावतारचे मुकुट आहेत. हा ना, आईने घेतलेला. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील प्राचीन कोकण या ठिकाणी भेट द्यायला. प्राचीन कोकण हे ठिकाण रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरापासून केवळ 5 मिनिटं अंतरावर आहे. समोर जे दिसतंय ते इथलं तिकीट काउंटर आहे आणि हा आजूबाजूचा एरिया पूर्ण पार्किंगसाठी आहे. तिकीट दर विचाराल तर प्रत्येकी 40 रुपये तिकीट आहे. आणि जर तुम्हाला आतमध्ये शूटिंग करायची असेल कॅमेराने किंवा मोबाईलने तर त्यासाठी 20 रुपयाची वेगळी तिकीट आहे. इथे आपल्याला 500 वर्षांपासून चालत आलेल्या कोकणी जीवनशैलीची माहिती देण्यात आलेली आहे. तिकीट लास्ट पॉइंट शंकर प्रदर्शनमध्ये चेक केलं होतं. त्या ठिकाणी फोटो काढायला अलाउड नाही, बाकी पूर्ण गर्दीमध्ये काढू शकता. वरती आमचं रेस्टॉरंट आहे, तिथे अशी कॉम्पिटिशन होते. यामध्ये कुकडीचा मोदक, भाजणीचं थालीपीठ सोबत चटणी किंवा दही असते. 60ची डिश आहे, डिस्काउंटला 50ला मिळते. जर का खाणार असेल तर कुपन या ठिकाणी मिळतं, ते घेऊ शकता. तसे झुणका भाकर 40 रुपये. ऑर्डर दिला तर वरती जायपर्यंत डिस्काउंट. आम्हाला नाव सांगा तुमचं. ऋषिकेश पारकर. बेल वाजवा. काढायचे असतील तर जातानाच काढून घ्या, येताना रस्ता वेगळा आहे. नमस्कार, मी निकिता प्राचीन कोकण मध्ये आपलं स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुलली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पतींनी प्राणी यांना दैवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. बाहेर जो पिवळ्या कलरचा बोर्ड लावला आहे तो तुम्ही जाताना पाहिलात तरी चालेल. जन्म नक्षत्रानुसार ते बघायचे. हा पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीक मानलेली आहे. याला पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा पार जेव्हा बांधला गेला तेव्हा इथे एक पिंपळाचा रोप लावण्यात आला. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. हा शिलालेख आहे. या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग. जितकी सुंदर आहे तितकेच आपलं कोकणही सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. या गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती. त्यांची समाजी रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून या.
हे कोकमचं झाड आहे. याला जी फळे येतात त्याच्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. याच्या बियांचे तेल पाडले जाते. तसेच त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगर दाखवला. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात यांचा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती. म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि इथे कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामाची भूमी असेही म्हणतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड तयार केला आहे याला कोकणी भाषेत पाखाडी म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज ती फक्त आपल्याला प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकणच्या ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. इथे वाघ आणि वाघाची गुहा दाखवली आणि इकडे गाव शिकार दाखवले. हे चिरफळाचं झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात. शेतकरी याचा वापर धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच गरम मसाल्यासारख्या पदार्थामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. तिथे माडीवाला दाखवलं. तो माडीच काढतो काहीतरी. हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असे. गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असे. तसेच गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, लाकडी साकव बांधणे अशी कामे कोणे व कोठे करायची याचा निर्णय गाव प्रमुख येथे बसून घेत असे. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाणं येणं असतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय, कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो आणि 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, नागसाप यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसं आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजाई. ही आमची पारंपरिक वाद्य आहे. लाकडी ढोल आहेत, मातीचे ताशे आहेत. म्हणजेच यांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे. हे ताशे 110 वर्षापूर्वीचे जुने आहेत.
हे वाजवणारे जर कसबे असतील तर त्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी यांचा उपयोग संदेशवहन व धार्मिक कार्यासाठी केला जात असे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात. तर कोकणवासी यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. हे वीरगळ आहे, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह. ज्यांना युद्धामध्ये वीरगती प्राप्त होते त्यांच्या स्मरणार्थ बांधलं जातं. इथे काळी मिरीचा वेल दाखवलाय, वरती लागलेली दिसून येईल. इथे कडक लक्ष्मी दाखवले. स्वतःला चापकाने वगैरे मारतात ना पोतराज, त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतक्या जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचं पाणी सुद्धा त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करत असतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, कासार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळेल. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाच्या घरोघरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैली म्हणजेच आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहिती प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचं संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोताच्या घरी जाऊ, मगच गावात फेरफटका मारू. हा खोत आहे. राजसा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा. खोत हा गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे ही कामे खोताची असत. खोत लोक जमीनदार असत. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असत. त्यांच्या बसण्याच्या लग्बीवरून ते कसे ऐषारामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ही खोताची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होत्या आणि शूरही होत्या. त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. खोताची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. महाभारतामध्ये हाच खेळ धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिऊत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या मागे पुढे सरकवून हा खेळ खेळला जातो. हा खेळ खेळणारे जर कसबे असतील तर त्यांचा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे. इतका हा मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचे. खोताच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर. खोताच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोताच्या मागे आहे माजघर म्हणजेच पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, खाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर जात असते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते. म्हणजेच घरातील वातावरण नेहमी थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की
की ज्यापुढे अंगण नाही किंवा तुळसही नाही. इथे अडकीत त्यांचे प्रकार दाखवले, तुम्ही बघू शकता ते. कुठला पाहिजे? सुपारी फोडायची. हा शेतकरी आहे, याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा आमच्या गावातील महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचे उत्पादन करत असतो. गावातील 12 बलुतेदार राजा व याला धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा शेतकरी करत असतो. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे. ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हतं. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूलही पेटवीत असे. हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेले असत, त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असत. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. हा पाळणा आहे. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुलं असत. म्हणजेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. उचल आहे याचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जायचा आणि इथे गौरी गणपतीचा सण दाखवलाय. येते तिला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेंब थेंब गळणारी माडी हे मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. माडी काढण्याचा व्यवसाय आजही भंडारी समाज करत आहे. हा सोनार आहे. सोनारा गावातील महत्वाचा होता. गावातील महिलांना व विविध देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. त्याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे त्याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा, नवरात्र व अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे. हा वाणी आहे. कौल, राजापूर आणि दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाराने जगाशी व्यापार केला. या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम कापड, शंख शिंपले, दागिने इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे. त्याच्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवले याची प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती. तिथे गारुडी दाखवल्या सापांचा खेळ करणार. हा सुतार आहे. हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. तिकडे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्यांना लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. याचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात मराठा व खोत यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असे.
शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेल्याकडे घेऊन जात असे आणि तेली त्यांच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला कोणतं असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते व आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचे बैल सोडायचे. जोखड बाजूला केली जाते, आडवे लाकूड बाजूला केले जाते व लाट बाजूला केली जाते व आतील तेल हे भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावर तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागत असे. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. म्हणजेच बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करत असे. ही फुलांची परडी आहे. हिला रवळी म्हणतात. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यासाठी केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया ह्या रावळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानले जाते. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती होती. कोणत्याही 2 समाजाची खाद्य संस्कृती ही समान नव्हती. म्हणजेच कोकणी माणसाची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खात असत. कोकणात आल्यावर माशाची आमटी, उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजेच कोकणला अनुभवल्यासारखे आहे. पूर्वी घरांमध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जातणीसारखे दिसते त्याला घिरट म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. त्यावर चाळण ठेवून त्यावरती केळीचे पान ठेवले जाते व त्यावर मोदक ठेवले जातात व हे झाकण लावून हे चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक हे शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. पुरणपोळी बनवतात ना याच्यामध्ये डाळ टाकली जाते व हे रॉड दोन्ही बाजूंनी गोल फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ ही वाटून निघते व वाटलेली डाळ या बाजूने बाहेर निघते व त्याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवयाचं यंत्र आहे. हा लाकडी आहे आणि तो लोखंडी आहे. तो टिफिन बॉक्स आहे. 2 चमचे, खाली 3 जेवणाचे डबे आहेत आणि वरती तांबे आहे आणि दोन्ही बाजूंनी लॉक केलेला आहे. तिथे चहाची किटली दाखवले मोठी. दगडी उखळ आणि मुसळ दाखवले. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत आणि ते चमचे दाखवलेत लाकडाचे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासर या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष फ्री मध्ये बांगड्या भरायचा. थोडक्यात 12 बलुतेदार कोणत्याही नफ्यातोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून आपला व्यवसाय करायचे. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12माही पाणी असे धरण बांधून प्रत्येकाच्या पाणी पाठवून नेले जात असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हा एकमेव ठिकाण आहे.
की ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असे. लहान मुले मासेमारी करण्यासाठी किंवा आंघोळीसाठी येत असे. स्त्रिया पाणी किंवा कपडे धुण्यासाठी येत. म्हणजेच ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होय. वरती खवल्या मांजर दाखवलाय. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये एक शंकराची पिंडी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव हा एका गावामध्ये राहत होता. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता, परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता त्याला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून त्याला मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रगट केले व या चर्मकाराला दर्शन दिले व त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला आज जवळजवळ 500 वर्षे होऊन गेली. मकर संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा जो वंशज आहे तो करतो. म्हणजेच मार्लेश्वर हे असे देवस्थान आहे की तिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तिथे हा धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असे. हे लोक जेव्हा गावात येत असत तेव्हा त्यांच्या पायात चामड्यांच्या वाहना, खांद्यावर फाटकी घोंगडी आणि हातात घुंगरांची काठी अशा वेशभूषेत येत असत. हे असे असले तरी प्रत्येक धनगरा 8 ते 10 म्हशी व 100 ते 125 गायींचा मालक असे. या सर्वांची विक्री करायचे म्हटले की त्यांची किंमत काहीशी लाखात जात असे. एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असल्याचे कारण त्यांची राहणी सुद्धा अशीच साधी होती. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती अशी उंचावर बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला हा त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसत असली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. तिकडे तमालपत्र दाखवलंय ते. तिथे हे मचाण आहे. पूर्वी अशा प्रकारची मचाणे शिकार करण्यासाठी बांधली जात असत. वरून 10 ते 12 किलोमीटरचा भूप्रदेश दिसतो. वरती गेलात तर चप्पल काढून जायचे, एकावी ठिकाणी जायचे. किंवा इथे हे मुखवटे आहे ते डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असेल तर काढू शकता. किती काय खरेदी वगैरे करणार असेल तर करू शकता. शंकर प्रकारचं नाही. मचाणीवर पोचल्यावर समोरचा नजारा असा दिसतो. हे फार मजेशीर होतं. म्हणजे सर्व प्रकारचे मुकुट घालून इथे फोटो काढता येतात. आणि हे मुकुट सुद्धा दशावतारचे मुकुट आहेत. हा ना, आईने घेतलेला. दिसतो का? हो. संपूर्ण गाव फिरून झाल्यावर इथे एक उपहारगृह आहे. सुरुवातीलाच आपण जे कुपन घेतलेलं तो खाऊ आपल्याला इथे मिळणार आहे. हा पहा. भूक तर खूप लागलेली, पण सुरुवातीला आम्ही एकच डिश चवीसाठी मागवली, पण ती अप्रतिम होती. त्यानंतर आम्ही ही डिश पुन्हा रिपीट केली. सोबत ताक आणि सोलकढीही ऑर्डर केलेली. त्यातली सोलकढी छान होती.